सर्वांना स्थानापन्न व्हावं। खरे तर पहिल्यांदा बारामतीकरांच्या बारामतीच्या इतिहासामध्ये 30 वर्षानंतर एक वेगळी भावनिक झालर असलेला हा क्षण आहे आणि आदरणीय दादा आपले कुटुंब प्रमुख होते, ती जबाबदारी आपण आदरणीय वहिनींवर दिलेली आहे आणि आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून महायुतीच्या उमेदवार म्हणून आज पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। हे सगळे मान्यवर या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करतील। मी सुरुवातीला विनंती करेन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय मामा। आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे नेते, ज्यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा निधन झालं, अपघात झाला, त्या दादांच्या जाण्यानं आज आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक हिला आपण सगळेजण सामोरे जात आहोत। आपल्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व राज्याचे उपस्थित असणारे सगळे मंत्री महोदय, सगळे आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सर्व पक्षांचे अध्यक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष, आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 23 तारखेला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी आज आपण आपल्या नेत्यांना अजितदादा पवार साहेबांना सोडून पहिल्यांदा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या सुनेत्रा वहिनींना आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि नेत्याला, आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली व्हावी ही विनंती करण्यासाठी आज वहिनींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आपण सगळेजण उपस्थित आहोत। बंधू आणि भगिनींना, मी आज आपल्या सर्वांना खरं तर दुःख आहे, ज्या नेत्या सोडून आपण कधीही आपल्या आयुष्यामध्ये विचार केला नव्हता, मतदानाचा कधी विचार केला होता, ज्या नेत्यांनी आपल्या राज्यासाठी केलं, आपल्या बारामती तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी खूप काही केलं, आपल्या गावासाठी केलं, आपल्या वस्तीसाठी केलं, आपल्या वार्डासाठी केलं, प्रत्येक घरामध्ये नावानिशी ओळखणारा हा आपला नेता आज आपल्या निवडणुकीसाठी समोर नाही आहे, याचं आपल्या सर्वांना अत्यंत दुःख आहे। आपल्या सर्वांना आपल्या मनाला आज आपला आधार घेण्यासारखं आपल्याला वाटतोय। निश्चित प्रकारे मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना विनंती करायची आहे, ज्या नेत्यानं आपल्यासाठी काय केलं, आज तुम्ही बघा, आज राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांचं नाव, एक कामाचा माणूस, एक काम करणारा माणूस, एक स्पष्टपणे बोलणारा माणूस, आणि जो नेता असा नेता होता की एखाद्या बारीक कार्यकर्त्यासाठी, एखादा किती मोठा नेता असला आणि किती मोठा नेता असला तरी त्याला अंगावरती घेणारा नेता आज अजितदादा पवार साहेब आपल्यात नाही आहेत, परंतु निश्चित प्रकारे शेवटी दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा आदर्श घेऊन आज आपल्या सर्वांना पुढे जायचंय। त्यासाठी राज्य आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवारांचा आज आपल्या सगळ्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे। ही निवडणूक आपल्या सर्वांना महत्वाची आहे। मी आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्वच ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेत त्या सर्वांना एक विनंती करणार आहे की बाबांना, ही निवडणूक या भागासाठी, या राज्यासाठी दादांनी खूप काही केलेलं आहे। ही निवडणूक आपल्याला विरोध करणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, भले काँग्रेसचे असतील किंवा इतर कुठल्याही पक्षाचे उमेदवार असतील, शेवटी दादाला जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण हे सर्वांनी निवडणूक बिनविरोध करावी। त्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी, आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं ही विनंती आज आपण सगळेजण या सर्वांना करूया। खरं तर सुनेत्रा वहिनींचा फॉर्म आज आपण त्यांचा वहिनींचा फॉर्म भरतोय। आज तुम्हा सर्वांना माहित आहे अजितदादा पवार साहेब काय होते। आज इथं सगळे आपण बारामती विधानसभा मतदारसंघातले आणि इतर पाहुणे मंडळी पण स्टेजवरती आहेत।
एक खरंच एक काम करणारा नेता आणि एक निश्चित प्रकारे ज्याला आपल्या गोरगरीब माणसाविषयी, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, या सर्वांविषयी एक जिव्हाळा असणारा नेता. आज तुम्हाला मी सांगतो, आज आपल्यामध्ये दादा राहिलेले नाहीत, परंतु निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना माहित आहे, आज तुमच्या समोर मी उभा आहे. मी कोण होतो? एक शेतकऱ्याचा मुलगा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एका शेतकऱ्याच्या मुलाला आज दादांनी कारखान्याच्या चेअरमन पासून, बँकेच्या चेअरमन पासून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून, आमदार पासून, राज्यमंत्र्यापासून आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी ही मला दादाने दिली. बंधू, निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांना आदरणीय दादा असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आणि आपल्या महायुतीचे आणि महाविकासाला आपण ही निवडणूक विरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय. सर्वच पक्षाच्या उमेदवारांना सगळ्यांना आज ह्या सगळ्यांचा आशीर्वाद, या सगळ्यांचा पाठिंबा हा सुनेत्रा वहिनीला आहे. तर निश्चित प्रकारे शेवटी वहिनी आपल्याला उमेदवार कशी विरोध होईल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न हा निश्चित प्रकारे बंधूंनो करायचा आहे. त्यासाठी आपण आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, ज्याप्रमाणे तुम्ही अजितदादा पवार साहेबांवरती प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्ही सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा आणि जय दादा या कुटुंबावरती आणि विशेषतः पवार कुटुंबावरती तुमचं प्रेम हे बंधून आपण असंच भविष्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि निश्चित प्रकारे शेवटी दादांची जागा भरून काढणं एवढं सोपं नाहीये, परंतु जेणेकरून जास्तीत जास्त दादांच्या माध्यमातून दादांचं जे ध्येय होतं, दादाचे जे विचार होते, त्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण आपल्या या मतदारसंघामध्ये पोहोचूया. दादांचं जे विकासाची वाटचाल होती ती वाटचाल अशीच भविष्यामध्ये आपण सगळेजण चालू ठेवूया. त्यामुळे अधिक न बोलता वहिनींचं आता मी आज चिन्ह तुम्हाला मतदानापेक्षा अजून आपण सगळ्यांना आव्हान करतोय, सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, फॉर्म आपण भरला असला तर दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण तो फॉर्म विड्रॉल करावा, तो फॉर्म काढून घ्यावा. त्यामुळे आजच मी तुम्हाला घड्याळावरती आजच मतदान करा हे तुम्हाला मी आज म्हणणार नाही, कारण का आपल्याला सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन, सगळ्याशी विचार विनिमय करून आज आपण ह्या गोष्टी आपल्याला विनंती करणार आहे. त्यामुळे आज सुनेत्रा वहिनींच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी आज राज्यातून आपण आपल्या विधानसभा मतदारसंघातून आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आपण निश्चित प्रकारे सर्वजण आज एवढं म्हणूया की आपण सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत आणि खंबीरपणे उभं राहू. आणि मतदान उद्या वेळ मतदानाची आली तर चांगल्या प्रकारचं मतदान करू, अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमदार शंकरजी मांडेकर, त्याचबरोबर दिलीपजी बनकर यांचं आगमन झाले. आपलं स्वागत. अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी तमाम बारामती धनगर समाज बांधवांच्या वतीने विश्वास नाना पाटील आणि सहकाऱ्यांच्या वतीने आदरणीय वहिनींना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब मनोगत व्यक्त करतील. आज आपण सर्वजण अतिशय दुःखी अंतःकरणानं आज इथं जमलेलो आहोत. दादांना मनपूर्वक मी श्रद्धांजली अर्पण करतो.